नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026 चा मसुदा म्हणजे देवभूमीचे खाजगीकरण आणि देवस्थानच्या अस्तित्वावर घाला. महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने प्रसिद्ध केलेला महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026 च्या विरोधात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने पुणे विभागीय आयुक्तांकडे सविस्तर कायदेशीर आणि तांत्रिक हरकती नोंदवणारे निवेदन सादर केले आहे. अतिक्रमण धारकांना मसुद्यानुसार 1 जानेवारी 2011 पूर्वीपासून देवस्थानच्या गावठाण भूमींवर अनधिकृतरित्या कब्जा केलेल्या अप्राधिकृत धारकांना कोणताही नजराणा न आकारता थेट भूमीचे पुनः प्रदान करून त्यांना भोगवटदार वर्ग 1 म्हणजेच थेट मालक बनवण्याचे प्रावधान आहे. गावठाण क्षेत्राबाहेरील अतिक्रमण धारकांनाही केवळ काही नजराणा घेऊन मालकी हक्क बहाल केला जाणार आहे. राज्य शासनाने मसुद्यात म्हटलं आहे की अतिक्रमण धारकांकडून भोगवटा किंमत वसूल करून ती देवस्थानला दिली जाईल, परंतु ही रक्कम केवळ एक वेळची असणार आहे. भूमीचा शाश्वत उत्पन्नाचा स्रोत कायमचा नष्ट करून देवस्थानांना भविष्यात आर्थिकदृष्ट्या परावलंबी बनवण्याचाच हा डाव आहे. या मसुद्यातील नियम क्रमांक 3, 4, 5 आणि 6 च्या प्रसंगांमुळे देवस्थान इनामी नष्ट झाल्यास संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक स्वास्थ्य धोक्यात येईल. देवस्थानच्या इनाम भूमी या वारसा हक्काने मिळालेल्या नसून देवांच्या निरंतर सेवेचे वेतन म्हणून पिढ्यानपिढ्या कसण्यास दिलेल्या आहेत. जर या भूमी वहिवाटदारांच्या नावे होऊन मुक्त वर्ग 1 झाल्या तर भविष्यात त्यांची विक्री होणे अटळ आहे. भूमीच उरली नाही तर सेवेकरी देवाच्या धार्मिक विधींचे दायित्व का सांभाळतील? यामुळे मंदिरांमधील दैनंदिन पूजा अर्चा, नैवेद्य, दिवाबत्ती आणि उत्सव कायमचे बंद पडू शकतात.